नमस्कार मित्रांनो, आपण इथं आलेलो आहे आरबी फार्म यांच्या गोठ्यावरती आणि आपण आज त्यांची मुलाखत पण घेणार आहोत आणि माहिती पण घेणार आहोत। थोडक्यात बघूया त्यांची मुलाखत। तर थोडक्यात तुमचा परिचय द्या। माझं नाव रोहित बागले। आपला गोठा येतो प्रॉपर अंधानेर मध्ये, तालुका कन्नड आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मित्रांनो, म्हणजे आपले सबस्क्रायबरच आहे आणि आपल्या गोठ्यावर आले होते माहिती घेण्यासाठी आणि व्हिडिओ पण शूट करताय। तर आज आपण त्यांना पूर्ण माहिती देणार आहे आणि म्हणजे व्हिडिओ मोठा होईल, कारण यांना डिटेल मध्ये कालवड संगोपन, गाईचं समजा पंजाबहून आणल्यापासून आपलं मॅनेजमेंट कसं चालतं, आपण स्टार्टिंग कशी केली दुग्ध व्यवसायाची, आज सगळी माहिती यांना देणार आहे। सर, दुग्ध व्यवसायाला तुमची सुरुवात कशी झाली? विषय असा होता, आपली दुग्ध व्यवसायाची सुरुवात म्हणजे स्टार्टिंगला म्हणजे आपलं घरापासून आहे ना, शेत जवळ आहे मित्रांनो। आपण स्टार्टिंगला फक्त आपल्याला घरी दूध लागत होतं 2-3 लिटर, त्या हिशोबाने आपण एक गाय आणायला गेलो होतो। आमचे मित्र होते जवळचे, त्यांना थोडंफार माहिती होती गायीबद्दल, तर आम्ही वडोद बाजारला गेलो होतो। तिथून एक गाय आणली, ती आपण आणली जवळपास 30,000मध्ये। आणि म्हणजे तिथं आपल्याला कसं एवढं नॉलेज नव्हतं त्या टायमाला गायीबद्दल काहीच, तर आपण गेलो, ती गाय आणली, त्यांना सांगितलं तर बा तिच्या खाली समजा कालवड होती 4 ते 5 महिन्याची, आणि त्यांना दूध सांगितलं तर 7 लिटर ती दिन, 7 लिटर दूध ती दिन असं सांगितलं। तर आपण ती घरी पण आणली। त्या टायमाला शेड मुक्त गोठा वगैरे काहीच नव्हतं, आणि आपण ती गाय आणली। इकडे आणल्यानंतर आपल्याला एवढा अनुभव नव्हता, आपल्याकडे चारा पण काही नव्हता। आपण 2-4 दिवस इकडे तिकडून ऍडजस्ट करून मग नंतर आपण मुरघास वगैरे बनवला। पण मेन विषय काय आला, आपण ती गाय आणली आणि त्यांना जर सांगितलं 2 टाइमात 7 लिटर दूध निघतं, तर विषय असा आला, ती गाय आली दूध काढून द्यायला। पहिलं गाय होती, थोडं अडचण दिली, आम्ही पण नवीन होतो, घाबरत होते, थोडं लाता वगैरे मारायची ती। तिनं स्टार्टिंगला आपल्याकडे काय फक्त अर्धा लिटर 1 लिटर दूध दिलं एका टायमाला। मग ते विषय म्हणजे असा होऊन गेला बा, घरचे बोलायला लागले, तू गेला गाय आणली व्यवस्थित निघली नाही, ते मला कुठेतरी थोडं बरं नाही वाटलं। मी सहज युट्यूबला बघितलं, सहज सर्च केलं, गाय वगैरे समजा लात मारती दूध काढून नाही देते, तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ आले संगोपनाबद्दल। तर मी जवळपास 1 महिना त्यावर खूप अभ्यास केला का दुग्ध व्यवसाय लोक नेमकं कसे करताय, मुक्त गोठा काय आहे, फीड मॅनेजमेंट कसं आहे, सांभाळता कसे, दूध गायचं समजा कसं वाढवता काय, सगळ्या डिटेल मध्ये अभ्यास केला। जसं माझा अभ्यास झाला, मग मी त्या गायावर थोडं ट्राय वगैरे करत गेलो, फीड वगैरे ते। तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, त्यानं आपल्याला 7 लिटर दूध दोन्ही टायमात तिथं सांगितलं। तर जी आपल्याकडे गाय आलं, मला अनुभव नव्हता की ती अर्धा 1 लिटर दूध देत होती। मी इड आल्यानंतर त्या गायीचं एका टायमाला 6 लिटर दूध काढलं, म्हणजे 2 टायमाचं 12 लिटर दूध मी काढलं। माझा एवढा 1 महिन्याभरात अभ्यास होऊन गेला। मग मी सगळ्या गोष्टी अजून सर्च करत गेलो, अजून अभ्यास करत गेलो। मला शेवटी विषय असा आला की दुग्ध व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर जास्त दुधाच्या ज्या गायी राहत्या त्या तुम्हाला सांभाळावं लागेल, तर दुग्ध व्यवसाय परवडतो। आणि मला त्यात इंटरेस्ट येत गेला, आणि मी हळूहळू मग नंतर आमचे जे पण जुने सबस्क्रायबर त्यांना माहिती, आपण एक गाय आणली ती आपण आणली 60,000मध्ये। ती एका टायमाला 10 म्हणजे 20 लिटर दूध द्यायची। आपल्याला 60,000 त्या हिशोबाने भेटली ती बी 3 महिन्याची समजा, तिच्या खाली वासरी होती, 3 महिने तिला वेऊन झाले होते, आणि ती त्या टायमाला 8 म्हणजे 16 लिटर दूध आपल्याला देत होती। मग नंतर आपण आलो, तिचं पण दूध वगैरे चांगलं काढलं। पण मग आपल्याला म्हणजे माझा मेन विषय येऊन गेला का आपल्याला ब्रीडिंग वर काम करायचंय। मी भरपूर व्हिडिओ बघितले होते ब्रीडिंगच्या, वासऱ्या सीमन वगैरे सगळं काही अभ्यास केला। पण मी त्या गाईला सेक्सेल सीमन भरवायला स्टार्ट केलं, तर तिनं 4 ते 5 वेळेस समजा ती गाय रिपीट झाली, म्हणजे तिनं सेक्सेल सीमन कन्फ्यूज केलं नाही। त्यामुळे माझा मूड हाफ होऊन गेला। मी साधं भरून टाकलं, साधं पण तिनं पहिलं त्याच्यात कन्फ्यू करून घेतलं, आणि ते पण गोर दिलं। माझा मूड हाफ झाला, मग मला करायचं होतं ब्रीडिंग वर काम। माझा अभ्यास चालूच होता, मला कळलं पंजाबचे गाय वगैरे असतं असं तसं। म्हणजे गावात मी पहिला माणूस होतो का पंजाबहून स्वतः गेलो आणि स्वतः गाय आणली ती, जसं तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे। ही आपण गाय आणली ती पंजाबहून 1,20,000मध्ये, आणि ते फक्त आपण दूध तर त्यांना भरपूर सांगितलं होतं, पण आपण आणली ती मेन ब्रीडिंग वर काम करण्यासाठी। आणि ही गाय आपण समजा 1 महिना कच्ची आणली ती पंजाबहून। आपण तिथे गेलो स्वतः, 7 दिवस फिरलो, आमचे मित्र परिवार होता, त्यांना पण 2-3 गाई घेतल्या, बाकी उस्मानाबादचे काही मित्र होते त्यांना 6-7 गाई घेतल्या। आणि आपण ही एक गाय स्टार्टिंगला आणली ब्रीडिंग वर काम करण्यासाठी।
आणि आपलं झालं असं लक असं की आपल्याला वासरी दिली. आता तुम्ही जसं बघताय आता ही वासरी 13 महिन्याची आहे. म्हणजे 1 वर्ष होऊन हिला 1 महिना वर झालेला आहे. आणि त्याच आपल्याला जेव्हा ही आपण गाय आणली ती पंजाबहून, तर ही 1 महिन्यानंतर आपल्याकडे खाली आली ती आणि हिनं आपल्याला 28 लिटर दूध दिलं. त्यांना आपल्याला 35 लिटरची बोली केली ती. पण कसं गायीकडे आल्यानंतर थोडं सेट वगैरे व्हायला प्रॉब्लेम येतो. तर इड आल्यानंतर 1 महिन्यानंतर ही आपल्याकडे वेवली. ही कालवड, ही सिद्धी, आपलं हिचं नाव सिद्धी ठेवलेलं आहे. ही कालवड आपल्याला दिली ती या गायीनं. हिचं पण नाव माई आहे आणि हिचं सिद्धी आहे. तर थोडं मोकळंच राहतंय त्यामुळे थोडं मस्ती करते. आणि 28 लिटर दूध दिलं होतं. आणि आता सेकंड टाइम खाली झालेली आहे. आपण ती लीड आल्यानंतर सेक्सल सिमन सोडलं तर ABS. ही वासरी तुम्ही बघू शकता. आता 1 महिन्याची वासरी आपली ही ABS हॅमरची वासरी. आपण सेक्सेल सिमनीला सोडलं होतं आणि ना फर्स्ट टाइम कन्सिव्ह केलं त्या गायीनं. रिपीट वगैरे याचा आपल्याला काहीच प्रॉब्लेम दिला नाही. आपण फक्त गाय वेवली ती हिटला आली ती 2 महिन्यानंतर आणि लगेच त्यानंतर 21 दिवसानं आपण तिला भरलं होतं. ती रिपीट झाली नाही. बरोबर आपल्याला तिने 1 वर्षामध्ये 1 वेद दिलं. आणि आता सध्या ती खाली झालेली. आता 1 महिना झालेला आहे. सध्या तिचं दूध चालू आहे जवळपास एका टायमाला 16 ते 16.5 म्हणजे जवळपास 32 ते 34 लिटर पर्यंत गाय आता दुधाला चालू आहे. आपल्याकडे सेकंड टाइम झाला. आणि आता हीट पण खूप वाढलेली आहे त्यामुळे थोडं दुधाला कमी आहे. म्हणजे अशी आपली थोडक्यात दुग्ध व्यवसायाची सुरुवात झाली ती, जी की हळूहळू वाढत वाढत आपल्या अपेक्षा वाढत गेल्या. ब्रीडिंग वर काम आपण करत गेलो. आता ही कालवड आपण तुम्ही बघू शकता 13 महिन्याची जवळपास ह्या गाईच्या हाईटला येते. आणि ह्या गाईची हाईट तुम्ही बघू शकता माझ्या डायरेक्ट समजा खांद्याच्या वर आहे, जवळपास काना लेवलला येते. आणि ह्याच गाईच्या समजा व्हिडिओ मध्ये कळत नाही तेवढं क्लिअर, याच कालवडीची तुम्ही हाईट बघू शकता माझ्या खांद्या लेवलला आहे. 13 महिन्याची कालवडी. आपण काही अनुभव नसताना सगळा अभ्यास वगैरे करून विचारपूस करून ही कालवड आपण घरी तयार केली. आता ते कालवड संगोपनाचा विषय आपण घेऊ. अशी आपली दुग्ध व्यवसाय सुरुवात झाली. आज आपण 2 वर्षानंतर ह्या पोझिशनला आहे. सर आता तुम्ही फीड आणि चारा काय देता गायला? फीड आणि चारा आता कसं माहिती का, सध्या आपल्याकडं गाईला मुरघास आहे, कंससगट. म्हणजे आपण दाण्याचा कंसगट मुरघास केलेला आहे. त्यानंतर आपण देतो आपलं बऱ्याच जणांना व्हिडिओ बघितलेले आपण घरी पशुखाद्य तयार केलेले ते देतो. त्यानंतर आपल्याकडं कारगिलची सुरुवात असते 10,000ची. आणि सगळ्यात मेन विषय म्हणजे मिनरल मिक्सचर. मी पहिले भरपूर वापरून बघितले, पण मला एक म्हणजे पंजाबचे आमचे मित्र आहे त्यांना मला एक मिनरल मिक्सचर सजेस्ट केलं. थोडं महाग आहे ते, तुम्हाला दाखवतो मी. तर तुम्ही बघू शकता हे मला सजेस्ट केलं होतं. पंजाबचं मित्र आहे आमचे, ते रेग्युलर यूज करता. माझी ॲनिमल न्यूट्रिशन म्हणून आहे. आता हे 5 किलोची पॅकिंग आहे. थोडं महाग पडतं, पण मित्रांनो मी आता हे जवळपास 2 महिन्यापासून यूज करतोय. मला एकदम बेटर रिझल्ट भेटला. यानं फॅट SNF म्हणजे फॅट SNF मध्ये मला वाढ भेटली. त्यानंतर दूध पण जवळपास 2 ते 2.5 लिटर मध्ये मला समजा वाढ भेटली. हे म्हणजे मला बेटर वाटलं. कारण मी यासाठी सांगतोय कारण आपल्याकडे हे जवळपास महाराष्ट्रात कोणीच यूज करत नाही. हे मी ऑनलाईन मागितलं होतं डायरेक्ट त्यांच्यासोबत संपर्क करून. मला म्हणजे माहिती सांगा वाटली तुम्हाला फायदा होईल. थोडं कॉस्टली आहे मान्य मला, पण तुम्हाला गाईला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, रिपीट होणार नाही, दूध पण वाढन आणि फॅट SNF कंटिन्यू राहील. गाईला समजा पचन क्रियेचा प्रॉब्लेम वगैरे काहीच होत नाही. म्हणजे तुम्हाला हे चालू असलं म्हणजे तुम्हाला कोणतं सप्लिमेंट द्यायची गरज नाही. एवढा फायदा मला म्हणजे ते त्यांच्याजवळ पंजाबचं जसं माझा कॉन्टॅक्ट त्यांच्याजवळ जवळपास 150 ते 200 गाईचा गोठा आहे. ते हे मोठ्या पॅकिंग मध्ये डायरेक्ट होलसेल मागवता. ते मला साईटवर थोडं कॉस्टली पडलं, मला चांगलं वाटलं म्हणून तुम्ही यूज करू शकता. मी तुम्हाला वाटलंच लिंक देऊन टाकन डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही रेट वगैरे बघून मागवू शकता आणि रिझल्ट बघा कसा आहे काय आणि मग मला सांगा. बाकी त्यानंतर फीड मध्ये आपलं तेवढंच एक मिनरल मिक्सचर आपण देतो. ते चांगल्या क्वालिटीचं असल्यामुळे आपण लिक्विड कॅल्शियम पण बंद केलंय. तिला सकाळ आणि संध्याकाळ आपण 150 ग्रॅम देतो दोन्ही टायमाला, 75 ग्रॅम, कारण चांगल्या क्वालिटीचं असल्यामुळं. आणि वासरीला पण देत चालू आहे आपलं सध्या. आणि मुरघास कंसाचा एक सुग्रास आहे कारगिल 10,000 आपण घरी पशुखाद्य. तो व्हिडिओ कोणी बघितला असेल पशुखाद्याचा नक्की बघा, त्याची लिंक पण देईन. आणि आपण परत आता संपलेलं आपण म्हणजे प्रोसेसिंग चालू आहे आपली बनवायची एक खट्टी. आता थोडंफार असन आजच्या उद्याच्या पुरतं,
तुम्हाला ते प्रोसेसिंग पण नवीन व्हिडिओ टाकणार मी त्या पशुखाद्याचा पण, तो पण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो कसं बनवतो काय बनवतो. खूप छान प्रतिसाद त्या व्हिडिओला भेटलेला आहे, सगळ्याचं मनापासून धन्यवाद. जवळपास 1 लाखाच्या वर व्ह्यू त्याला गेलेले आणि जवळपास भरपूर शेतकऱ्यांनी ते स्वतः घरी तयार केलं, त्यांना रिझल्ट पण आला, मला स्वतः कॉल आले. बाकी आता आपण कालवड संगोपनाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. जसं की ही कालवड आहे आपली, आता एबीएस हॅमरची, आता हिला 1.25 महिना झालेला आहे. आता मी स्टार्टिंग पासून कालवडी संगोपन अशा प्रकारे करतो की मी समजा गाय वेवल्या बऱ्याच जणांचा असा समज आहे की गाईचा जार पडल्याशिवाय कालवडीला दूध पाजू नये, ती सगळ्यात मोठी आपली चुकी असती. तुम्ही गाय वेवल्या अर्ध्या तासाच्या आत तिला पोटभर पहिलं जे चीक राहतं ते महत्वाचं राहतं ते काढून घ्या आणि ते पोटभर पाजा कालवडीला. तुम्ही ते जेवढं लेट करशाल तेवढं तुमची कालवडीची प्रोग्रेस कमी होत म्हणजे लो होती. त्यामुळं जेवढं फास्ट तुम्हाला वेवल्यानंतर अर्ध्या तासात 10 ते 15 मिनिटात पोटभर पाजता येईल तेवढं लवकर तुमची कालवड पिकअप पकडते. त्यामुळं ते पोटभर पाजा. आणि त्यानंतर गाय वेवल्यावर आपल्याला ही पण काळजी घ्यायची का लगेच पूर्ण गायचं दूध खाली नका करू. जवळपास 5व्या सांजीला म्हणजे पहिल्या वेवल्या तुम्हाला फक्त कालवडी पुरता काढायचं आहे. समजा 5व्या सांजीला पूर्ण 100% खाली करून घ्यायची. त्यामुळे तिला कॅल्शियमची बी समजा डिफिशियन्सी जाणवत नाही आणि गाय रेग्युलर दुधावर राहते. आणि तिला वेवल्यानंतर थोडं गुळाचं पाणी वगैरे द्या. त्यानंतर आपल्याला कालवडीला रेग्युलर म्हणजे वजनानुसार समजा कालवड जर 40-45 किलो तुमची वेवलेली आहे, बॉडी वेट नुसार 10% तरी दूध तिला पाजणं गरजेचं आहे. 40 किलोची असेल तुम्हाला 4 लिटर दूध तिला एका टायमाला पाजणे तर कालवडची प्रोग्रेस चांगली होती. आणि तुम्हाला 1 महिना तेवढं पाजणे. त्यानंतर 1 महिन्यामधली पहिले तुम्हाला प्रोसेस सांगतो मी कशी काय. तुम्हाला 15 दिवसाला डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे आणि तिला 3 महिना चारा नका देऊ. रुमन जे राहतं कालवडीचं ते खायचं जे आपण पोट म्हणतो, रुमन जे विकसित होतं कालवड ते 3 महिन्यानंतर होतं. त्यामुळे तिला आपण चारा वगैरे देऊ नये 3 महिन्यापर्यंत. 3 महिन्याच्या नंतर तुम्ही चारा देऊ शकता. हळूहळू सुक्या चाऱ्यापासून स्टार्टिंग करा. 3 महिन्यापर्यंत चारा नका देऊ. नाही तुम्हाला दिसेल भरपूर कालवडीचे पोट बाहेर निघलेले असतात. त्याचं कारण ते पण आहे का आपण स्टार्टिंग पासूनच चारा खाऊ घालतो. आणि एक दुसरं कारण म्हणजे आपण डिवॉर्मिंग करतो. जसं पोटातले किडे असतात, टाइम टू टाइम कधी डिवॉर्मिंग केली नाही कालवड तुमच्या किती चांगली म्हणजे किती दूध पाजा किती क्वालिटीचे राहू द्या तुमची कालवड माहीत पण होऊ शकते. डिवॉर्मिंग करणं महत्वाचं आहे. पहिले 15 दिवसाला एक डिवॉर्मिंग करा. डिवॉर्मिंग करायची पहिले काळजी घ्यायची तुम्ही लिव्हर टॉनिक तिला 1 दिवस पहिले द्या. डिवॉर्मिंग म्हणजे तुम्हाला उपाशी पोटी करायची. सकाळी समजा तुम्ही 7ला दूध पाजताय कालवडीला तर 5 वाजता डिवॉर्मिंग करा. 2 तास उपाशी पोटी राहू द्या आणि नंतर तिला दूध पाजा पोटभर आणि जे पाजता तुम्ही त्या प्रमाणात. आणि लिव्हर टॉनिक 4 ते 5 दिवस तिला रेग्युलर द्या. म्हणजे काय होतं डिवॉर्मिंग केल्यानंतर थोडं लिव्हरला प्रॉब्लेम येतो. लिव्हर टॉनिक दिल्यामुळे ते कव्हर होऊन जात असतं. 15 दिवसानंतर झाल्यानंतर तुम्हाला 1 महिन्यानंतर पण डिवॉर्मिंग म्हणजे पहिला डिवॉर्मिंग तुम्हाला 15 दिवसाला, दुसरी डिवॉर्मिंग परत 15 दिवसाला, म्हणजे एका महिन्यात स्टार्टिंगचे तुम्हाला 2दा डिवॉर्मिंग करणे आणि त्यानंतर 1-1 महिन्याला असं 3 महिन्यापर्यंत 4 डिवॉर्मिंग झाल्या पाहिजे. आणि त्यानंतर 3-3 महिन्याला तुम्हाला डिवॉर्मिंग रेग्युलर करत जायचंय. आणि फीडचं झालं तर पहिला तुम्हाला 3 महिने समजा 3.5-4 लिटर जवळपास 7 ते 8 लिटर दूध कालवडील पाजणे. त्यात काफ स्टार्टर तुम्ही 7 ते 8 दिवस ती समोर ठेवा कंटिन्यू. ती थोडं खात जेव्हा आपली कालवड 3 महिन्यापर्यंत जवळपास 1.5 ते 2 किलो काफ स्टार्टर आरामशीर खाती, 1.5 किलो आरामशीर खाती. समजून चाललं तिचं दूध 3 महिन्यापर्यंत बंद पण होऊन जातं. 3 महिन्यापर्यंत आपलं दूध बंद झाल्यानंतर तिला काफ स्टार्टर 1 महिना अजून चालू राहू द्या रेग्युलर. अशा प्रकारे आपल्याला पहिले 3 महिन्याचे जे कालवडीचं संगोपन आहे ते महत्वाचं आहे, ते तुम्हाला करणे. आणि चारा म्हणजे 1 महिन्यानंतर झाल्यानंतर जसं तुम्ही दूध बंद करशा तसं तिला लगेच हळूहळू चाऱ्यावर पण आणायचं आणि तिच्यासोबत काफ स्टार्टर वगैरे ते द्यायचे. आणि आपण स्पेशल म्हणजे बोईग्रो वगैरे त्याला आता सध्या दुधात देतो. हे झालं आपलं थोडक्यात कालवडीचं संगोपन.